मी अन्य अत्याचार भ्रष्टाचार महाराष्ट्र उपाध्यक्ष. चाकण नगरीमध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट चालू आहे. तसेच 100 रुपये किलोनी वेदनकरवाडीमध्ये गॅस विक्री चालू आहे. यांचं पोलीस स्टेशनचं दुर्लक्ष आहे का? त्या भागात अवैध धंद्याचा खूप सुळसुळाट चालू आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आज चाकण नगरीमध्ये पाऊल ठेवायला जागा राहील नाही, एवढी खूप लोकसंख्या वाढलेली आहे आणि अवैध धंद्याचा एवढा सुळसुळाट चाललाय तिथे. पोलीस प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करतंय असं यातून दिसतंय. जसं की आता आपण म्हणलंय की चाकण नगरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट चालू आहे. असं तुम्हाला का वाटतंय की चाकण भागामध्ये सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय? असं तुम्हाला का वाटतंय? काय सांगाल त्याबद्दल? याबद्दल असं वाटतंय की प्रत्येक पोलीस त्यांच्याकडून चिरीमरी घेतोय असं मला त्यातून दिसतंय. कारण गॅस विक्री ही फुल जोरात चालू आहे. यातून मला असं निष्पन्न होतंय की कुणी कारवाई करत नाही याच्यावरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक ड्रिंक करतात, पडतात, त्यांना कोणी आसराच राहिला नाही आणि जोरात चालू आहे चाकण नगरीमध्ये अवैध धंदे. चाकण भागामध्ये सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांच्या मुसकाळ्या आवळण्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहात. पोलीस प्रशासनाला सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांची माहिती आपण दिलेली आहे का? आता एक 4 दिवसापूर्वी एक मित्र होते आमचे, आम्ही लेटर द्यायला गेलो होतो पण त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही असं दिसतंय मला. त्याच्यातून कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये आपण निवेदन द्यायला गेला होता? चाकण पोलीस स्टेशनमध्ये. चाकण पोलीस स्टेशनमध्ये ज्या संदर्भात आपण निवेदन दिलं होतं, लेटर दिलं होतं, त्या संदर्भात मग काही कारवाई वगैरे झाली नाही का? मला दिसतच नाही, कारण मी स्वतः जाऊन चौकशी केली प्रत्येक धंद्यावरती, तर ते अवैध धंदे दिसतात आणि जोरात चालू आहे. म्हणजे वसुली जोरात चालू आहे असं दिसतंय मला. चाकण या भागामध्ये सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांना कुठेतरी आळा बसावा अशी आपली अपेक्षा आहे. अद्याप त्या संदर्भात तुम्ही चाकण पोलीस स्टेशनला निवेदन सुद्धा दिलात, तरी सुद्धा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची कारवाई झाली नाही असं तुमचं म्हणणं आहे. पोलीस प्रशासनाने नेमकं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? पोलीस प्रशासन तिथं जाऊन तात्काळ कारवाई करायला पाहिजे. आता समजा तो गॅस 100 रुपयाने विकतोय आणि तिथं जर अचानक जर स्फोट झाला तर किती हानिकारक होऊ शकते हे डिपार्टमेंटला माहिती आहे का? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि आजूबाजूचे लोक किती जाऊ शकतात, ह्याला जबाबदार कोण राहू शकतो? जसं की आता आपण म्हटलं की अवैध धंदे सुरू आहेत, 100 रुपये किलोने बेकायदेशीर गॅस विक्रीचा सुळसुळाट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्या ठिकाणी एखाद्या जर दुर्दैवीने एखादा अपघात झाला किंवा स्फोट झाला तर त्या ठिकाणी घडणाऱ्या अपघातीमध्ये नागरिकांचा जर काही घातपात झाला तर त्याला जबाबदार कोण असणार आहे असा आपला प्रश्न आहे. बरोबर ना? मग आता नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? पुढची भूमिका मी अशी घेणार आहे, 2 दिवसात जर यांच्यावरती जर कारवाई नाही व्यवस्थित झाली तर मंत्रालयामध्ये मी सगळे अवैध धंद्याची लिस्ट घेऊन डायरेक्ट साहेबांपाशी मंत्रालयापाशी बसणार आहे आणि मोठ्या हजारोच्या संख्येने आवाज उठवणार आहे चाकण नगरीमध्ये पोलीस स्टेशन समोर. लवकरात लवकर जर पोलीस प्रशासन या संदर्भात दखल घेतली नाही तर आपण आपल्या संघटनेचं नाव काय म्हटलं? अन्याय अत्याचार भ्रष्टाचार. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार या सामाजिक संघटनेच्या वतीने आपण तीव्र अशा पद्धतीने हजारोच्या संख्येने आंदोलन करणार आहात असं म्हटलेलं आहात. नेमकं आंदोलन आपलं कुठं होईल काय सांगाल का? आपलं आंदोलन चाकण पोलीस स्टेशनच्या समोर पहिलं होईल आणि त्याच्यात जर कारवाई नाही झाली तर काही निष्पन्न आढळलं तर माझं डायरेक्ट मंत्रालयाच्या समोरच होणार आहे मोठं. जसं आपण म्हटलात की आम्ही 2 दिवसामध्ये जर का चाकण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडनं दखल घेतली नाही तर मी त्या ठिकाणचा सर्व पाठपुरावा यादी घेऊन मंत्रालयामध्ये जाणार आहात. चाकण भागामध्ये सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांची यादी आपल्यापाशी आहे का? यादी आहे ना माझ्याकडे, सगळी यादी. कुठं काय काय चालू आहे ही जबाबदारी माझ्यापेक्षा डिपार्टमेंटची जबाबदारी जास्त आहे. कोणाला किती त्रास होतोय, कोणाला काय होतंय, आज त्या चाकण नगरीमध्ये पाऊल ठेवायला जागा राहिलेली नाही. हा मोठा प्रश्न उपस्थित आहे. उद्या एवढ्या घटना घडल्यात तिथं त्याला जाग येतच नाही मला तर असं वाटतंय. ट्रॉफिकचा प्रश्न असू, अनेक प्रश्न आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी मी स्वतः याची दखल घेणार आहे. आकाश डोळस या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इशारा देतो. धन्यवाद.